नंदुरबार जिल्ह्यात बिबट्या दिसणे म्हणजे मोठी बाब राहिलेली नाहीये. जिल्ह्यात कुठे ना कुठे बिबट्या वावरताना नागरिकांना दिसतोय, परंतु वन विभागाला का दिसत नसावा? 2 दिवसा अगोदर नंदुरबार शहरातील गाजीनगर भागात भिंतीवर बिबट्या चालताना स्पष्ट दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने नंदुरबार तालुक्यातील लोय आश्रमशाळा परिसरात बिबट्याने आश्रमशाळेत इयत्ता 2रीत शिकणाऱ्या मुलाची शिकार केली आहे. निष्पाप जीवाला जागेवरच प्राण गमवावे लागलेत. मयत विद्यार्थी महेश कालुसिंग वसावे यास हिंसक बिबट्याने अक्षरशः नखांनी ओरबडल्याचे खुणा दिसत आहेत. तसेच फरफटत नेल्याचे दिसून येत आहेत. जवळच बिबट्याचे पावलाचे ठसे दिसत असून लवकरच बिबट्याला जेरबंद न केल्यास आणखी बळी घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. नागरिकांचा रहिवासी भागात बिबट्या वावरत असताना वन विभागाला सोयरसूतक नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत. शाळकरी विद्यार्थी, नागरिक, प्रवासी, शहरी व ग्रामीण भागातील रहिवासी भयभीत झाले आहेत. लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनुस खलिफा, विसरवाडी, नंदुरबार.